नमस्कार मित्रांनो, मी जगदीश तेलंग, तबजत संघटना महाराष्ट्र प्रदेश महासचिव आपल्या पीडितों की आवाज मिशन भुगतान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्या समोर उपस्थित आहे. मित्रांनो, आज 8 डिसेंबर आणि हिवाळी अधिवेशन हे 7 डिसेंबर पासून चालू झालं. तर आज हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या काही विशिष्ट घडामोडी झाल्या ह्याबद्दल मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तर मित्रांनो, आज माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी एका सतीश गावंडे नावाच्या व्यक्तीने 200 कोटी रुपयाचा घोटाळा केला. तर त्यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. फक्त 200 कोटी रुपयाचा घोटाळा. तर आपण गेली 8 वर्षे झाले लढत आहोत. तर ह्या ज्या महाराष्ट्रातील आमदार आहेत ह्यांना हे माहीत नाही का? तर इथल्या आमदार खासदार यांना याची जाणीव नाही का? ही अशक्य गोष्ट आहे. गेली 8 वर्षे झाली आपण सर्व चिटफंड कंपन्याबाबत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल आणि राष्ट्रपती या सर्वांना निवेदन दिले आहे आणि यांना जागृत सुद्धा केलं आहे. तरीही आपण यांना अजून हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा तारांकित प्रश्न उपस्थित करा यासाठी महाराष्ट्रातील तमाम आमदारांना, तमाम संघटनांनी निवेदन देऊन त्यांना सांगितले सुद्धा होते. आणि तरीही एकाही आमदाराने आपला मैत्री ग्रुप ऑफ कंपनी, गरिमा ग्रुप ऑफ कंपनी किंवा समृद्ध जेवण किंवा कलकाम कंपनीची नाव सुद्धा घेतली नाही. अर्थात आपण जे आमदारांना निवेदन दिली ह्या निवेदनाला यांनी केराची टोपली दाखवली आहे. तसेच माननीय विरोधी पक्षनेते नानासाहेब पटोले यांना महादेव ॲप, बोरा ॲप, चायनीज ॲप हे सर्व माहीत आहे. परंतु त्यांना चिटफंडमधील मैत्री ग्रुप ऑफ कंपनी, गरिमा ग्रुप ऑफ कंपनी, समृद्ध जीवन, कलकाम किंवा इतर अनेक कंपन्यांची 2,500 3,000 कोटीचे घोटाळे केले हे माहीतच नाही. उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना 43 कोटी घोटाळा माहीत आहे. 9 कोटी कॅश, 10 कोटी बँक बॅलन्स आणि इतर 4 व्हीलर गाड्या हे सर्वची माहिती उपलब्ध आहे. पण मैत्री ग्रुप ऑफ कंपनी, गरिमा ग्रुप ऑफ कंपनी, समृद्ध जीवन, कलकाम, साई प्रसाद किंवा इतर ज्या कंपन्या असतील त्याची काहीच माहिती नाही किंवा माहिती उपलब्ध करूनही घेतली नाही. ही गोष्ट गंभीर आहे. आणि आज चिटफंड बाबतीत विधेयक मंजूर केले तर कशासाठी? कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी. तर मग गेली 8 वर्ष यांनी हे सर्व का केले नाही? याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपल्या प्रश्नांना जाणून बुजून मुद्दाम म्हणून हे बगल देत आहे. कारण यांनीच या कंपन्यांना प्रमोट केले आहे आणि तसे मी आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तो व्हिडिओ आपण जरूर बघावा.
आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असल्यानंतरही काहीच उपयोग झाला नाही, निराशाच पदरात पडली. बघू पुढील 18 तारखेपर्यंत हे हिवाळी अधिवेशन आपल्याला काही देऊन जातं का निराशाच या अधिवेशनात पदरात पडते. मधल्या उरण तालुक्यामध्ये सतीश गावण याच्या मार्फत 50 दिवसामध्ये रक्कम दुप्पट करून देतो असं सांगून जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केलेला आहे. अनेक सर्वसामान्य ठेवीदारांनी दुप्पट पैसे मिळण्याच्या लोभानं आपली मेहनतीची कमाई ही त्याच्या सुपूर्द केलेली आहे. खूप मोठा काळ म्हणजे जवळपास 8 ते 10 महिने हा गायब होता आणि आता अटक झाल्यानंतर न्याय मिळणार. बसा. सत्र न्यायालयानं त्याला आश्चर्यकारकरित्या त्याला जामीन दिला. हा जामीन कसा मिळाला याची चर्चा संपूर्ण न्यायालयामध्ये सर्वत्र होती, वकिलांमध्ये होती. पुन्हा नव्यानं जर गुन्हा दाखल झाले नसते तर हा आरोपी जेरबंद झाला नसता. पण मधल्या कालावधीमध्ये पुन्हा जवळपास 50 ते 60 कोटी रुपये नवीन त्याने पुन्हा एकदा लोकांचे घेतले. हा सतीश गावण निर्डावलेला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तांचं मी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय की त्यांनी यामध्ये योग्य त्या पद्धतीनं कारवाई केली आणि याला अखेर जेरबंद केलंय. पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे हे त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे या संदर्भामध्ये हे पैसे लवकरात लवकर कसे मिळणार या संदर्भामध्ये शासनाकडून स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. एक निश्चित कार्यक्रम ठेवून निश्चित करून या सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची आवश्यकता आहे आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये असे घोटाळे होऊ नयेत यासाठी सुद्धा शासनानं पुन्हा धडक काहीतरी असा कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे. हे शासन करणार का असा प्रश्न अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूरजींनी जो प्रश्न विचारलेला आहे ती वस्तुस्थिती आहे. पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी लुबाडणूक करण्यात आली आणि जवळपास 39 कोटी रुपये याच्यामध्ये लोकांचे गुंतवणुकीचे त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता, परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आता जी काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये 9 कोटीची कॅश आणि 10 कोटी बँक अकाउंटमध्ये, यासोबत जवळपास 1.5 कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्यांचे परत काही 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे अशी बरीच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे. आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण लवकरात लवकर सुरू करू. मी आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा ही मालमत्ता विकण्याकरता जो व्यक्ती अपॉइंट करावा लागतो सक्षम प्राधिकारी, तो पुढच्या 3 महिन्यामध्ये अपॉइंट केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि कॅश आणि जे काही बँकेतले पैसे आहेत ते तर थेट देता येतील, परंतु बाकी जे मालमत्ता विकायची आहे ती विकून ते पैसे देखील परत करण्यात येतील. वायकरजी बोला. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा प्रश्न सर्वांच्यासाठी, फक्त उरणच्या इथल्यासाठी नाही. कारण ज्या वेळेला दुप्पट पैशाचं आमिष दाखवलं जातं म्हणजे पेपरला ऍडव्हर्टाईज देतात की इथून आम्ही शेती घेतोय, बकऱ्या घेतोय, आणखी काय करतोय आणि याच्या माध्यमातून दुप्पट पैसे तुम्हाला करून देईल, अशा ज्या वेळेला ऍडव्हर्टाईज केल्या जातात आणि त्याच्यामध्ये लोक पैसे गुंतवतात आणि असे पैसे गुंतवल्यानंतर तो कुटुंब उद्ध्वस्त होतो.
काही वेळेला पुरुष गुंतवतो, कधी महिला देखील गुंतवतात आणि नवऱ्याला न सांगितल्या कारणाने त्यांचं आयुष्य देखील बेचिराख होऊन जाते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पोलिसांचा असा काही सेल आहे का? अशा काही ऍडव्हर्टाइजमेंट आल्या तर अशा ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर ही फसवणुकीची ऍडव्हर्टाइज आहे की अशी काय? अशा सेलची निर्मिती आपल्या माध्यमातून होणार, पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे का? हे देखील करणं गरजेचं आहे, कारण याच्या अगोदर अनेक ठिकाणी झालेत. मग अशा पद्धतीने ज्या कंपन्यांनी ऍडव्हर्टाइज दिल्या आहेत, लोकांच्या फसवणूक झाल्या, अशा किती कंपन्या आहेत याची देखील माहिती असेल तर आपण ती द्यावी. तशाच पद्धतीने अशा प्रकारे ठेवीदारांनी होत असलेल्या फसवणुकीवर शासनाने कोणती ठोस पावले उचलली आहेत याची माहिती द्यावी. माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आता ईओडब्ल्यू सारखा सेल आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण वारंवार लोकांना अपील देखील करत असतो. मागच्या काळामध्ये काही वेळा ऍडव्हर्टिजमेंटच्या थ्रू देखील आपण किंवा जे काही आउटरीच आहे त्या आउटरीचच्या माध्यमातून देखील लोकांना आपण हे सूचित केलेलं आहे. मात्र या घटना वारंवार वाढताना दिसत. आता आपण मला वाटतं 3 नंबरचा प्रश्न देखील अशाच प्रकारचा आहे. त्याच्यामुळे या संदर्भात निश्चितपणे अधिक प्रभावी कारवाई जाणीव जागृतीची कशी करता येईल. खरं म्हणजे आपल्या विधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागून असतं, त्यामुळे विधानसभेच्या माध्यमातून देखील मी सामान्य जनतेला अपील करू इच्छितो की अशा प्रकारे दुप्पट पैसे देऊ, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला जास्तीचं रेट ऑफ इंटरेस्ट देऊ, असे सांगणारे जे लोक आहेत यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. जोपर्यंत जे काही रेग्युलेटर्स आहेत या रेग्युलेटर्सने अप्रूव्ह केलेली स्कीम असेल तरच त्या स्कीम मध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, अन्यथा गुंतवणूक करू नये. कारण अशा प्रकारे पैसे हे मोठ्या प्रमाणात लोकांचे त्या ठिकाणी त्याचं गबन होतं, ते पैसे काही लोकांना परत मिळत नाहीत आणि म्हणून लोकांनी देखील या संदर्भात मला असं वाटतं थोडं सावधतेनं आपली इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे, अशी अपील देखील मी करतो. आणि याच्यावर अधिक मोठ्या ऍड आता हे लोक तर छोटे छोटे कुठेतरी हे करून करतात. म्हणजे आता 229 ठेवीदार आहेत, 300 ठेवीदार आहेत, अशा प्रकारच्या या स्कीम्स आहेत. मोठ्या ऍडव्हर्टिजमेंटच्या संदर्भात निश्चितपणे ईओडब्ल्यू ला सांगण्यात येईल की अशा प्रकारच्या ऍड झाल्यानंतर रेग्युलेटरची मान्यता त्याला आहे का, नेमकं ते सगळे नियम पाळतायत का, हे त्यांनी तपासून बघावं. अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येईल. आपण आता सांगितलं त्याप्रमाणे माझ्याकडे सगळी माहिती आता नाही आहे, कारण या प्रश्नाशी संबंधितच माहिती आहे, पण ही माहिती देखील घेतली जाईल. नाही, 1 मिनिट. आपल्याकडे आपण यापूर्वी 4 किंवा 5 प्रश्न मॅक्सिमम संपवू शकत होतो. आपल्याला सगळ्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर अधिक प्रश्न घेणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्नावरती जास्तीत जास्त 2 किंवा 3 उपप्रश्न आपण प्रश्न विचारायला देऊ. अगदी अपवाद असेल तर आपण जास्त प्रश्न घेऊ. म्हणून नानाभाऊ आपण शेवटचं बोलायचं. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न फार गंभीर आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातल्या नुसता हा एका उरणचा प्रश्न नाही. अध्यक्ष महाराज, जसं आमच्या सहकार्याने विचारलं त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, हे तर झालं, हे संस्था झाली. याप आलेत, महादेव यापही महाराष्ट्रात आहे, एक बोरा याप आहे, चायनीज याप आलेले आहेत. या पद्धतीच्या ऍड काढून आम्ही जास्त व्याज देऊ, या पद्धतीची फसवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चाललेली आहे आणि गृहमंत्र्याला ते माहिती असेल असं मला वाटतं. त्यांनी हा एका प्रश्नाचं मी माहिती आहे असं त्यांनी सांगितलं, पण मला वाटतं की ही सगळी माहिती त्यांच्याकडे असेल. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, इथं मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे गुंतलेले आहेत, आपल्या रिटायरमेंटचे पैसे टाकलेले आहेत. ते मुंबईला जे पंजाब काय PMB काहीतरी होती ना आपली ती, त्याच्यामध्ये तर अजूनही लोक कशी आत्महत्या केले. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडे आलं असेल ते प्रकरण, माझ्याकडे मी अध्यक्ष असताना ज्यावेळेस आलेले होते. तर अशा कितीतरी लोक आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी, आणि सरकारजवळ यंत्रणा नसेल या सगळ्या गोष्टीला थांबवायसाठी, तर हे चुकीचं होऊ शकतं. अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्यांना एकच स्पेसिफिक प्रश्न विचारायचा की काय आपण राज्यामध्ये ही याप आलेली आहेत, या पद्धतीच्या फसवणूक होत आहे, लोकांच्या घामाचा पैसा लुटला जातोय, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे, सरकार म्हणून यांचे पैसे कसे वापस करणार आणि ही व्यवस्था कशी बंद केली जाईल, याच्या सरकारची काय भूमिका तेवढं आम्हाला सांगा. अध्यक्ष महोदय, ठेवीदारांचे संरक्षण करण्याचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर मुद्देमाल जप्त करून तो थेट विकून किंवा त्याची विल्हेवाट लावून लोकांना पैसे देण्याचा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आता या प्रस्तुत गुन्ह्यामध्ये
10 कोटी रुपये कॅश यांच्याकडे सापडलेली आहे. 9 कोटी रुपये, 10 कोटी रुपये बँकेच्या अकाउंटमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे हे तर आपल्याला तात्काळ परत लोकांना करता येतील. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलेली आहे. त्या मालमत्तेचे विल्हेवाट म्हणूनच मी म्हटलं की 3 महिन्यामध्ये आम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी त्या कायद्यानुसार त्याच्यावर अपॉइंट करू आणि त्याची विल्हेवाट लावून लोकांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करू. आणि या सभागृहाची आपली जी भावना आहे आणि सभागृहाची भावना आहे त्यानुसार मी आजच गृह विभागाला पुन्हा सांगेल की या संदर्भात प्रभावी जागृती करण्याचं, कारण आपल्याकडे मशिनरी सगळी आहे, परंतु अनेक वेळा कुठल्या तरी एखाद्या गावामध्ये हे एजंट आणि सब एजंट नेमतात आणि मग गुन्हा घडल्यानंतर आपल्याला कळतं, कारण त्याची ऍडव्हर्टिजमेंट नसते, त्याचा कुठला विषय नसतो. दुसरं जसं आपण सांगितलं की आता ऑनलाईन मोठ्या प्रमाणात हे चाललेले आहेत, डार्कनेटचा उपयोग त्या ठिकाणी करतात. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतरच आपल्याला, म्हणजे आता या गुन्ह्यात किंवा 3ऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याही पहिल्यांदा तर 2-3च लोक समोर आले, पण कारवाई होते लक्षात आल्यानंतर मग लोकांनी समोर येऊन त्याची व्याप्ती वाढत गेली की आमचेही गेल्यात, आमचेही गेल्यात, आमचेही गेल्यात. त्यामुळे याच्यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्याला लोकांमध्ये अधिक जागृती करावी लागेल की अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सला बळी पडू नका. जोपर्यंत रेग्युलेटरने अप्रूव्ह केलेल्या स्कीम्स तुमच्या समोर येत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची गुंतवणूक ही तुम्ही करू नका. त्यामुळे हे अधिक प्रभावीपणे कसं करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करेल. महाराज, या ठिकाणी ज्या गुंतवणूकदारांचे पैसे या पर्टिक्युलर स्कीम मध्ये अडकलेले आहेत, आपला 3रा नंबरचा प्रश्न या स्वरूपाचा आजचा जो आहे, मला स्पेसिफिक प्रश्न गृहमंत्र्यांना विचारायचा आहे की जी रिकव्हरीची प्रोसेस आहे, अध्यक्ष महोदय, याला फार कालावधी निघून जातो आणि शेवटी गरीब माणसे ज्यांचे पैसे याच्यामध्ये अडकले आहेत, बहुतांश मिडल इन्कम ग्रुपचा किंवा गरीब वर्ग आहे जो पैसे गुंतवणूक करतात आणि जास्त त्याच्यामध्ये परतावा मिळेल या अनुषंगाने पैसे सगळे गुंतवलेले असतात. ही रिकव्हरीची प्रोसेस जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती टाइम कन्झ्युमिंग आहे. हे लक्षात घेता ही प्रक्रिया आपल्याला काही निश्चित कालावधीमध्ये कायद्यात तरतूद करून ती रिकव्हरी लवकर होईल याकरता काही करता येईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा आहे, अनेक लोकांना याच्यामध्ये जामीन झालेला आहे, तर माझं म्हणणं एवढंच आहे, कायद्यामध्ये बदल करून यांना जामीन मिळणार नाही, नॉन बेलेबल ऑफेन्स होईल, याकरता कायद्यात आपण बदल करणार का, असा माझा प्रश्न स्पेसिफिक. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. कारण ठेवीदारांचा संरक्षणाचा जो कायदा आहे या कायद्यात जी प्रोसिजर दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट करतो, मग ती अथॉरिटी त्याचं सगळं असेसमेंट करते, मग असेसमेंट करून ते लिलाव पद्धतीने आपल्याला ते सगळं, समजा स्थावर मालमत्ता असेल तर ती विकावी लागते. अनेक वेळा पुढचे त्याच्यातनं काय अडचणी निर्माण होतील म्हणून लिलावाला लोक पुढे येत नाहीत आणि साधारणपणे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून उपजिल्हाधिकारी लेवलचा व्यक्ती आपण त्या ठिकाणी अपॉइंट करतो. तर अनेक वेळा अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्याचा कोर कॉम्पिटन्स हा त्यांच्याकडे नसतो आणि म्हणून निश्चितपणे प्रॉपर्टीची विल्हेवाट ही आपल्याला लवकर कशी लावता येईल या संदर्भात या कायद्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील या संदर्भात एक अभ्यास गट आम्ही निश्चितपणे तयार करू. एक साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी या अभ्यास गटाला देऊन त्यांच्या माध्यमातून एक रिपोर्ट घेऊन आणि कायद्यामध्ये ज्या काही आपल्याला सुधारणा करायच्या त्या आपल्याला करता येतील. साधारणपणे यातले काही ऑफेन्सेस नॉन बेलेबलच आहेत, पण अनेक वेळा कुठलेही नॉन बेलेबल ऑफेन्स असला तरी कोर्टाला बेल देण्याचा अधिकार असतो, कोर्ट अनेक वेळा ते बेल देतं. तसं याच्यामध्ये कोर्टाने फार लवकर बेल दिली होती, परंतु नवी मुंबई पोलिसांनी प्रयत्नपूर्वक ती बेल कॅन्सल केली आणि आता आरोपी, जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही जेलमध्ये आहे. पण याला अधिक, कारण आपला हा कायदा स्पेशल ऍक्ट आहे, त्यामुळे या स्पेशल ऍक्टमध्ये याला अधिक स्ट्रिंजंट कसं करता येईल हा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. पुढे जाऊया. पुढे अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूया. यामध्ये 3 उत्तर नंबरवर बोला. दिलेलं आहे की पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण त्याची काळजी घेऊ किंवा आता ही ह्या प्रकरणामध्ये आपण काय करणार याच्या बाबतीत सांगितलं. हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक चिटफंड म्हणून आहे, डबल काही करून देतो म्हणून आहे आणि अनेक इतके गरीब लोक असतात
की जे त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात आणि त्याच्यामध्ये काही हाती येत नाही शेवट असा अनुभव आहे. याच्यात असे खूप प्रकरण आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे आपण जे करणार आहात कायद्यामध्ये बदल असेल, माझं मत असं आहे की पोलीसचा स्वतंत्र सेल काही काळाकरता करा की जे कंट्रोलमध्ये येण्याकरता की ज्यांनी प्रसिद्धी करावी आणि जे काही घडलेले आहेत प्रकरण त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं आणि त्यामधून त्या ठेवीदारांना परत रक्कम देणं याकरता एक स्वतंत्र सेल पोलीसचा असावा. काही काळ काम. धन्यवाद. आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या पीडीओ की आवाज मिशन भुगतान या चॅनलचा आवाज कष्टकरी, कामगारी, शेतकरी, शेतमजूर, वाड्या वस्त्यातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा कष्टाचा घामाचा पैसा ज्या चिटफंड कंपन्यांनी हडपलेला आहे तो त्यांना परत मिळावा एवढीच अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.